नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांनी जे आहे कमेंट वगैरे केल्या होत्या, प्रश्न उत्तरं देखील केले होते आणि बऱ्याच स्टडी सेंटरवरती जे आहे यश कार्डचं वाटप सुरू आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे, की सर यश कार्ड नक्की कोणाला मिळणार आहे? कोणासाठी आहे? कधी मिळणार आहे? कुठे मिळणार आहे? कसं घ्यायचं? लॉग इन कसं करायचं? त्याचे फायदे, तोटे किंवा जे काही त्याची माहिती वगैरे असेल, ही एकदम बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत जे आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बरोबर? मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, बट तुम्हाला ज्या यामध्ये संपूर्ण माहिती जी आहे आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करूया. म्हणजे ह्याची माहितीपासून ते रजिस्ट्रेशन केल्यापर्यंत, लॉग इन केल्यापर्यंत, त्याच्यामध्ये कुठल्या-कुठल्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात, त्याचे फीचर कुठले असणार आहेत, त्याचे फायदे कुठे होणार आहेत. ठीक आहे, जी काही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी त्याला त्याच्याशी कशी प्रकारे लिंक केली गेलेली आहे किंवा जसं ज्या प्रकारे संलग्न केलेली आहे, ते कशाप्रकारे केलेली असणार आहे. ही संपूर्ण गोष्ट मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, ही तुम्ही ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी बघू शकता विद्यापीठाची. yashcard.ycmu.ac.in ही स्पेशली जी आहे मित्रांनो, यशकार्डसाठी बनवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो स्क्रीनवरती यशकार्ड म्हणून तुम्हाला बघा या ठिकाणी एक बघायला मिळते, एक ऑप्शन मिळतो. त्या ठिकाणी बघा त्यांनी काय 5 पॉइंट दिलेले आहेत यशकार्ड संदर्भात. युनिफाईड स्मार्ट आयडेंटिटी कार्ड फॉर YCMU स्टुडंट्स, सिक्युअर अँड ब्लॉकचेन एनेबल्ड, अपार अँड DAB इंटिग्रेटेड. अपार म्हणजे काय एबीसी आयडी आणि DAB आयडी सोबत त्यांचं ते इंटिग्रेट केलेलं आहे. डिजिटल आयडी अँड क्यूआर ऑथेंटिकेशन म्हणजे यावरती क्यूआर कोड असणार आहे आणि हा एक डिजिटल आयडी असणार आहे, जसा तुमचा आधार कार्ड, पॅन कार्ड असतं त्या प्रकारचं. लिंक विथ डिजिलॉकर अँड NAD नॅशनल अकाउंट डिपॉझिटरी सॉरी नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी असं आपण त्याला म्हणतो, NAD म्हणतो. तर NADचा आणि अपर आयडीचा संबंध आहे. ओके. तर ह्याच आधारे जे आहेत ह्या गोष्टी या ठिकाणी असणार आहेत. बाकी मित्रांनो याचे काय-काय फायदे असणार आहेत, ते देखील आपण या ठिकाणी बघा 4 मुद्द्यामध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम बघा आपण मित्रांनो या ठिकाणी यश कार्डबद्दल थोडंसं जाणून घेऊया, की हे नक्की काय असणार आहे, की यश कार्ड इज अ नेक्स्ट जनरेशन स्मार्ट स्टुडंट आयडेंटिटी कार्ड डिझाइन स्पेशली फॉर YCMU. इट प्रोव्हाईड्स सिक्युअर अँड व्हेरिफाईड डिजिटल आयडेंटिटी मॅनेजमेंट बाय इंटिग्रेटिंग विथ अपार अँड एनेबलिंग ब्लॉकचेन बेस्ड क्रेडेन्शियल प्रोटेक्शन थ्रू अ सिंगल क्यूआर स्कॅन. म्हणजे त्यावरती तुमचं याच ठिकाणी जेवढा काही मित्रांनो क्यूआर कोडचा ऑप्शन आहे, मेन्शन आहे या ठिकाणी. त्याचा अर्थ असा आहे, की त्यावर तुम्हाला कुठलाही आयडी पासवर्ड टाकायची गरज नाहीये. फक्त क्यूआर कोडच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण गोष्टी ज्या आहेत, त्यामध्ये करायच्या आहेत. ऑथराइज्ड ॲडमिनिस्ट्रेटर्स कॅन सिक्युअरली ॲक्सेस स्टुडंट्स लाईफ सायकल इन्फॉर्मेशन इन्क्लुडिंग एनरोलमेंट, अकॅडमिक प्रोग्रेस, एक्झामिनेशन रेकॉर्ड्स अँड सर्टिफिकेशन डिटेल्स. थोडक्यात काय मित्रांनो यामध्ये तुमचं जे काही अकॅडमिक रेकॉर्ड असतं, तुम्ही ॲडमिशन घेतल्यापासून ते पास आउट होईपर्यंत किंवा जे काही तुम्ही भविष्यामध्ये शिकता, जे काही तुम्ही या ठिकाणी एक्झाम वगैरे देता, त्याचे जे काही तुम्हाला प्रमाणपत्र, सर्टिफिकेट किंवा जे काही तुमचा रिझल्ट वगैरे मिळतो, हे संपूर्ण मित्रांनो तुमचं जे आहे अपार आयडी या ठिकाणी खूप वेळेस मेन्शन केलं गेलेलं आहे. म्हणजे एबीसी आयडीच्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी जे आहे एबीसी आयडीला लिंक करून हे जे आहे या ठिकाणी यश कार्ड जे आहे ते बनवण्यात आलेलं आहे. ब्लॉकचेन ही टेक्नॉलॉजी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी लिंक केलेली आहे. आता ब्लॉकचेन म्हणजे काय? हे तुम्ही थोडंसं तुमच्या फोनमध्ये Google करू शकता. कारण ब्लॉकचेनचा थोडक्यात असा अर्थ समजून घ्या, की ब्लॉकचेन ही अशी टेक्नॉलॉजी आहे, जी तुम्हाला एंड टू एंड एन्क्रिप्टेड आणि फक्त तुम्हालाच ॲक्सेस करता येते. तुमच्या व्यतिरिक्त कोणी ॲक्सेस करू शकत नाही, ना सुद्धा विद्यापीठ. ठीक आहे. तर फक्त विद्यापीठ देखील फक्त तुमचं PRN बघू शकते. बट तुमचं जे काही मार्कशीट वगैरे जे काही रेकॉर्ड असेल ब्लॉकचेनमधील, हे फक्त तुम्ही आणि फक्त तुम्हीच बघू शकता त्या क्यूआर कोडच्या माध्यमातून. ठीक आहे. आता असो एक स्टेप तर चांगलीच आहे. फीचर बघूया मित्रांनो याचे कुठले-कुठले असणार आहेत. सिक्युअर आयडेंटिटी, सिंगल क्यूआर ॲक्सेस, लाईफ सायकल इंटिग्रेशन, मल्टी सिस्टम इंटिग्रेशन. आता बघा यामध्ये काय-काय दिलेलं आहे. सिक्युअर आयडेंटिटी म्हणजे काय थोडक्यात फोटो बेस्ड स्मार्ट आयडी विथ टेम्पर प्रूफ क्यूआर ऑथेंटिकेशन अँड सिक्युअर व्हेरिफिकेशन. फोटो बेस्ड स्मार्ट आयडी असणार. जसं की तुमचं उदाहरणार्थ तुमचं लायसन असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा पॅन कार्ड असेल, तुमचा वोटर आयडी असेल, त्या प्रकारचा तुमचा एक स्मार्ट आयडी असणार आहे. विथ टेम्पर प्रूफ क्यूआर ऑथेंटिकेशन. तर त्यावरचा जो काही क्यूआर कोड वगैरे असणार आहे, ते मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे. ते क्यूआर कोड जे असणार आहे, ते तुमचं टेम्पर प्रूफ. टेम्पर प्रूफ म्हणजे काय थोडक्यात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी बेस असणार आहे. ते एकदम सिक्युअर व्हेरिफिकेशन प्रोसेसद्वारे असणार आहे. सिंगल क्यूआर ॲक्सेस, वन क्यूआर कोड. त्यावर फक्त तुम्हाला एकच क्यूआर कोड दिसणार आहे. जो तुमचा रिअल टाईम बेस व्हॅलिडेशन असेल, लॉग इन करण्यापासून ते लॉग आउट करेपर्यंत तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. लाईफ सायकल इंटिग्रेशनमध्ये बघा त्यांनी काय दिलेलं आहे, इंटिग्रेटेड विथ स्टुडंट ॲडमिशन, अकॅडमिक एक्झामिनेशन्स अँड सर्टिफिकेट सिस्टम. म्हणजे तो आपण वरती सांगितलं, की तुमचं ॲडमिशन झाल्यापासून ते तुमचं एक्झाम, तुमचं सर्टिफिकेट, तुमचं प्रमाणपत्र, तुमचं डिग्री, तुमचे मार्कशीट वगैरे संपूर्ण गोष्टी त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला लाईफ सायकल मार्फत त्यामध्ये इंटिग्रेट केलेल्या आहेत. म्हणजे लाईफटाईम तुम्ही त्यामध्ये ॲक्सेस करू शकता. मल्टी सिस्टम इंटिग्रेशन जसं की कनेक्ट विथ ERP, लायब्ररी, एक्झामिनेशन मॉड्यूल, इव्हेंट्स अँड ट्रान्सपोर्ट सिस्टम. आता याचा उपयोग होतो का नाही मला माहीत नाहीये. कारण ERPचा जर आपण विचार केला, तर हे एक काय म्हणतो आपण त्याला वेगळी कन्सेप्ट आहे या ठिकाणी. त्यामुळे एक्झामिनेशन मॉड्यूल वगैरे ठीक आहे. ट्रान्सपोर्ट सिस्टम वगैरे आपण यात नाही सांगू शकत. बेनिफिटचा जर मित्रांनो विचार केला, तर विद्यार्थ्यांसाठी बघा याचे काय बेनिफिट असणार आहेत. सिंगल आयडेंटिटी फॉर ऑल सर्व्हिसेस म्हणजे तुम्हाला एक्झामला जाताना तुम्हाला ते कॅरी करून जावं लागेल. तुमच्याकडे एक पॅन कार्डच्या साइजचं ते तुमच्याकडे असणार आहे. आधार कार्डच्या साइजचं तुमच्याकडे ते असणार आहे.
फास्टर एक्झाम रजिस्ट्रेशन त्यामार्फत तुम्ही एक्झामला रजिस्ट्रेशन वगैरे करू शकता. तुमची बॅकलॉग एक्झाम वगैरे त्यामध्ये तुम्ही त्यांचं एक ॲप आहे. ते ॲप मी तुम्हाला नंतर सांगेल, की तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवर देखील तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्याचपर्यंत तुम्ही जे आहे तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन करून त्या क्यूआर कोडच्या माध्यमातून तुम्ही तुमचं एक्झाम किंवा ए-टी-के-टी किंवा नवीन ॲडमिशन, नेक्स्ट ॲडमिशन तुम्ही त्यामध्ये करू शकता. ऑटोमेटेड अटेंडन्स म्हणजे तुम्हाला त्यामध्ये फक्त लॉगिन करायचं, तुमचं डेलीचं काय असेल ते ऑटोमॅटिक तुमची जी प्रेझेंटी असते, अटेंडन्स असते, ती डिजिटली तुमची त्यामध्ये रेकॉर्ड होऊन जाईल. म्हणजे तुम्ही दिवसातून किती वेळेस ॲप ओपन करता, तुम्ही आज ओपन केलं का, उद्या ओपन केलं का, त्यामध्ये एखादा लेक्चर आला, ऑनलाईन लेक्चर वगैरे, भविष्यामध्ये त्या गोष्टी त्यामध्ये ॲड होणार आहेत. तर तुमची अटेंडन्स त्यामध्ये प्रेझेंटी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी लॉग जाईल. ठीक आहे. आणि मित्रांनो, ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ती कॉन्टॅक्टलेस ॲक्सेस आहे. म्हणजे थोडक्यात काय, सगळं तुमचं ऑनलाईन असणार आहे. तुम्हाला कुठेही फेस टू फेस जायची गरज नाही, ऑफलाईन जायची गरज नाहीये. ज्यामुळे काय होईल मित्रांनो, तुमचा टाईम वाचेल. ठीक आहे. तुम्हाला कुठं ऑफलाईन जायची गरज नाही. तुमचे पैसे देखील वाचतील, टाईम वाचेल वगैरे, वगैरे. ह्या गोष्टी यामध्ये असणार आहेत. आता हे झालं मित्रांनो या ठिकाणी स्टुडंटसाठी. आता जे काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे म्हणजे थोडक्यात जे काही विद्यापीठ आहे त्यांच्यासाठी कुठला-कुठला डेटा या ठिकाणी असणार आहे. सेंट्रलाइज्ड स्टुडंट डेटा, फ्रॉड प्रिव्हेन्शन, सिक्युअर ॲक्सेस कंट्रोल, इम्प्रूव्ह एनालिटिक्स. म्हणजे त्यांना तुमचं एनालिटिक्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, अटेंडन्सचा विषय सांगितला. त्या प्रकारचं तुमचे जे काही एनालिटिक्स डेटा असणार आहे त्यांच्याकडे संपूर्ण ते अॅनलाईज करू शकतील. हे एक सिक्युअर ॲक्सेस कंट्रोल असणार आहे. यामध्ये फ्रॉड जसं की कोणी-कोणी काय करतं फेक ॲडमिशन घेतं, फेक डॉक्युमेंट ॲडमिशन घेतं. तर ह्या गोष्टी यामध्ये ज्या आहेत याला प्रिव्हेन्शन दिलेलं आहे. सेंट्रलाइज्ड स्टुडंट डेटा म्हणजे थोडक्यात काय त्यांना डेटा अरेंजमेंट करता येईल तुमचा वन क्लिकमध्येच. म्हणजे तुमचं आधी कसं व्हायचं की तुमचं जर नाव शोधायचं म्हटलं की तिथे भरपूर मॅन्युअली गोष्टी वगैरे कराव्या लागायच्या, शोधावं लागायचं, टाइप करावं लागायचं. बट यामध्ये असं आहे की तुमचं फक्त पी-आर-एन नंबर जरी टाकला तर तुमची ऑटोमॅटिक संपूर्ण डेटा त्यामध्ये त्यांच्याकडे अवेलेबल असेल. ठीक आहे. अशा प्रकारच्या या ठिकाणी मित्रांनो याचे बेनिफिट असणार आहेत. टेक्नॉलॉजी जर का मित्रांनो आपण विचार केला जसं की तुम्हाला सांगितलं की ब्लॉकचेन प्रोटेक्शन असणार आहे. इन्क्रिप्टेड आर्किटेक्चर असणार ज्यामध्ये फक्त तुम्हीच बघू शकता या ठिकाणी. डिजिटल गव्हर्नन्स रेडी असणार आहे या ठिकाणी म्हणजे जसं की तुमचं जे काही डिजिटल इंडिया इनिशिएटिव्ह आहे, तो या ठिकाणी जे आहे लिंक असणार आहे या गोष्टी संदर्भात. तर भविष्यामध्ये डिजिलॉकरला सोबत देखील यांचं जसं सध्या डिजिलॉकरसोबत यांचं मार्कशीट वगैरे लिंक आहे, त्या प्रकारचे भविष्यामध्ये यश कार्ड देखील डिजिलॉकरसोबत जे आहे ते कनेक्ट होऊ शकतं. आता बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे अशा प्रकारचं मित्रांनो तुमचं यश कार्ड असणार आहे या ठिकाणी. हे डेमो यश कार्ड आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. यश कार्ड, अ स्मार्ट कार्ड इस अ वन टाईम इश्युअन्स दॅट सिक्युअरली बाइंड्स द एंटायर लाईफ सायकल ऑफ अ स्टुडंट, इन्क्लुडिंग डिजिटल आयडी, आधार लिंक ऑथेंटिकेशन. थोडक्यात काय, हे अशा प्रकारे तुमचं स्मार्ट कार्ड असणार आहे. त्यावर हा तुमचा आय कार्ड, तुमचा फोटो असणार आहे. हे तुमचं क्यूआर कोड असणार आहे. हा क्यूआर कोड लॉगिन करून मित्रांनो तुम्हाला या संपूर्ण गोष्टी यामध्ये पूर्ण करायच्या आहेत. त्यामध्ये तुमचं हा एक डिजिटल आयडी असणार आहे. जसं तुमचं आधार कार्ड सांगितलं त्या प्रकारचं, पॅन कार्ड सांगितलं त्या प्रकारचं. हे तुमच्या आधार कार्डला लिंक असणार आहे कारण ए आधार कार्डला लिंक असतो. अकॅडमिक रेकॉर्ड, मार्कशीट, ट्रान्सक्रिप्ट अँड सर्टिफिकेशन उदाहरणार्थ तुमचा टी-सी, मायग्रेशन वगैरे संपूर्ण गोष्टी तुम्ही या मित्रांनो हे कार्डच्या मार्फत त्यांचं एक ॲप असणार आहे. यश कार्ड नावाचं ॲप्लिकेशन आहे. तुम्ही ते प्ले स्टोअरवरनं किंवा iPhoneच्या ॲप स्टोअरवरनं तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला लॉगिन करून स्कॅन करून त्या पुढची प्रोसेस करायची आहे. ही समोरची प्रोसेस कशी करायची मी तुम्हाला समोर सांगणारच आहे. पहिले आपण याच्या गोष्टी समजून घेऊया. अटेंडन्स लॉग्स, लायब्ररी ॲक्सेस, एक्झाम हॉल एंट्री, हॉटेल अँड ट्रान्सपोर्ट. सॉरी हॉस्टेल अँड ट्रान्सपोर्ट. अटेंडन्स लॉग आपण समजू शकतो जसं की अटेंडन्स वगैरे लावायची डिजिटली मोडमध्ये. लायब्ररी ॲक्सेस असेल त्यांचं जे काही ऑनलाईन बुक्स वगैरे तुम्हाला ॲक्सेस करता येतील. एक्झाम हॉल एंट्री वगैरे जे काही असेल कदाचित भविष्यामध्ये एक स्कॅनर ठेवलं जाईल त्या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करून एक्झाम हॉलमध्ये जाता येईल वगैरे तुमची डिजिटली प्रकारचे तुमचं अटेंडन्स त्या ठिकाणी जे आहेत एक प्रेझेंटी तुमची जी आहे त्या ठिकाणी ॲड केली जाईल. इंटर्नशिप, नंतर बघा क्लिनिकल पोझिशन, क्लिनिकल पोस्टिंग, ट्रेनिंग अवर्स अँड रिसर्च क्रेडिट्स. जे काही तुम्ही इंटर्नशिप वगैरे करता किंवा जे काही तुम्ही रिसर्च वगैरे करता एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या फॅक्टरीमध्ये जाऊन तुम्ही जे काही माहिती वगैरे घेता, वर्किंग करता, तिथे तुम्हाला जे काही क्रेडिट पॉइंट्स वगैरे असतील, ते संपूर्ण गोष्टी तुमच्या ज्या आहेत मित्रांनो, या कार्डमध्ये स्टोअर होणार आहेत. अलमनाय प्लेसमेंट रेकॉर्ड्स इव्हन आफ्टर ग्रॅज्युएशन. असं नाही की मित्रांनो तुम्ही त्या त्या कॉलेजमध्ये शिकले आणि भविष्यामध्ये तुम्ही तुमचा कॉलेजचा संबंध संपला असं नसतंय. तुम्ही ॲज अ अलमनाय म्हणजे काय थोडक्यात माजी विद्यार्थी. तुम्ही माजी विद्यार्थी संघटनेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ॲड होऊ शकता. प्लेसमेंटचे रेकॉर्ड्स वगैरे तुमचे त्या ठिकाणी ॲड होतील. तुमचं डिग्री असेल किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे असेल, या गोष्टी त्यामध्ये ज्या मित्रांनो असणार आहेत. बरोबर. नंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला एक नोटीस दिलेली आहे बघा रेड लाईनमध्ये. द कार्ड सपोर्ट्स फुल इंटिग्रेशन विथ अपार आयडी, डिजिलॉकर, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी अँड युनिव्हर्सिटी ई-आर-पी अँड डी-ई-बी प्लॅटफॉर्म. बरोबर. आता युनिव्हर्सिटीचं ई-आर-पी कन्सेप्ट आहे. असो मला वाटलं बिझनेस असणार आहे. बट ठीक आहे. अपार आयडी सोबत तुमचा डिजिलॉकरला लिंक असणार आहे ही गोष्ट भविष्यामध्ये वगैरे, वगैरे. आता बघा मित्रांनो, एका विद्यार्थ्याचा आपल्याकडे यश कार्ड आलेला आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी मी त्याच्याकडे रिक्वेस्ट करून त्याच्याकडून घेतलेला आहे. ते यश कार्ड मी तुम्हाला समोर दाखवणार आहे. त्याच्यामध्ये कशाप्रकारे प्रोसेस करायची, लॉगिन कसं करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये मी सांगणार आहे. त्याची मित्रांनो एक सॉफ्ट कॉपी जी आहे, तुम्ही ज्यावेळेस ॲपमध्ये लॉगिन करता, त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारची एक सॉफ्ट कॉपी मिळते. तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ही सॉफ्ट कॉपी बघा मित्रांनो अशा प्रकारची असते. तुमचं जे यश कार्ड असणार आहे, त्याचं फ्रंट पेज हे राइट साइडचं असणार आहे आणि बॅक साइड मित्रांनो तुमची या प्रकारची असणार आहे. कोणाला कुठे जर सापडलं किंवा कोणी घेतलं नाही, तर तुम्ही ह्या पत्त्यावरती इथे बघा त्यांनी एक पत्ता दिलेला आहे. ह्या पत्त्यावरती तुम्ही ज्या मित्रांनो त्यांना तुम्ही रिटर्न करू शकता. ठीक आहे. नंतर बघा या ठिकाणी बघा मित्रांनो तुमचा यश कार्डवरती काय-काय असणार आहे. मध्ये बघा यश कार्डचा लोगो आहे. डावीकडे ज्ञानगंगा घरोघरी विद्यापीठाचा मोटिव्ह आहे. उजवीकडे बघा तुमचं या ठिकाणी नॅक ॲग्रीगेशन आहे याचं जे काही तुमचं म्हणजे विद्यापीठाचं या ठिकाणी जे काही ग्रेड्स वगैरे असतील
यू-जी-सीचे ते या ठिकाणी दिसतील. यश कार्डच्या खाली बघा तुमचं नाव असेल विद्यार्थ्याचं पूर्ण, डेट ऑफ बर्थ असेल, तुमचा पी-आर-एन असेल, जेंडर असेल, अपर आय-डी असेल आणि हा यश कार्डचा एक आयडी असणार आहे. यश कार्डचा आयडी मित्रांनो जवळपास या ठिकाणी जे आहे, तो तुमच्या सेम आधार कार्डसारखा असतो. म्हणजे तुमचा जवळपास 12 अंकी तुमचा या ठिकाणी यश कार्ड असतो. तुमचा फोटो असतो. या ठिकाणी मित्रांनो जो काही ब्लॉकचेन सिक्युअर क्यूआर आहे, हा जो मित्रांनो क्यूआर कोड आहे, हाच क्यूआर कोड तुमचा जे मित्रांनो या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. जसं की तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, की हा क्यूआर कोड मित्रांनो तुम्हाला स्कॅन करून जे आहे, तुमच्या ॲपमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्यामध्ये जे आहे तुम्हाला लॉगिन करायचं आहे. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, हे जे यश कार्ड आहे, हे तुम्हाला कशाप्रकारे तुमच्या ॲपमध्ये लॉगिन करायचं, ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला काय करायचं, तुमच्या Play Storeवरती किंवा तुमचं जे काही Appleचं iPhone स्टोअर असेल, त्यावर जायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. यश कार्ड असं तुम्हाला सर्च करायचं. यश कार्डचं ॲप्लिकेशन जे आहे वायसीएमच्या ऑफिशियल अकाउंटवरून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय जे तुमचं Play Storeवरती जे काही असेल, एम-के-सी-एलचं वगैरे, तिथं तुम्हाला काय करायचं, यश कार्ड हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी ओपन केल्या-केल्या तुम्हाला 2 ऑप्शन बघायला मिळतात. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. एक आहे मित्रांनो लॉग इन विथ क्यूआर. तुम्हाला समोर क्यूआर कोडचा एक साइन दिसतं आणि त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला एक अजून एक ऑप्शन दिसतं, रजिस्टर ॲज स्कॅन विथ साइन अप म्हणजे स्कॅन फॉर साइन अप. तुम्हाला सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, जो काही तुमचा क्यूआर कोड वगैरे असणार आहे, तो क्यूआर कोड मित्रांनो तुम्हाला काय करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला जे आहे स्कॅन करायचा आहे. 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून स्कॅन फॉर साइन अप. त्यावर तुम्ही क्लिक केलं, की तुम्हाला मित्रांनो तुमच्या जो काही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर वगैरे असणार आहे, त्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती तुम्हाला जे आहे एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी मित्रांनो तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणी टाकायचा आहे. ओ-टी-पी टाकल्यावर बघा मित्रांनो तुमचं अकाउंट ऑटोमॅटिक लॉगिन होईल. लॉगिन झाल्यावर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्क्रीनवरती जे आहे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचं जे आहे या ठिकाणी लॉगिन पेज बघायला मिळतं. म्हणजे तिथं आणि ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही लॉग आउट करता, लॉग आउट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे आहे पुन्हा वेलकम बॅकचं असं ऑप्शन येतं आणि मोस्टली मित्रांनो हे जे आहे एक डिजिटल टेक्नॉलॉजी असल्यामुळे, ब्लॉकचेन असल्यामुळे ही सर्टेन पिरियड नंतर जे आहे ऑटोमॅटिकली लॉग आउट होते. जसं की समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही 30 मिनिटानंतर, 20 मिनिटानंतर किंवा 1 तासानंतर जे आहे तुमचं अकाउंट ऑटोमॅटिकली मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते लॉग आउट होत असतं. आणि मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही लॉग आउट करता किंवा ऑटोमॅटिक लॉग आउट होतं, तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी, जेव्हा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे येता, त्यावेळेस तुम्हाला जे आहे, ज्यावेळेस तुम्ही ॲप ओपन करता, त्यावेळेस तुम्हाला लॉग इन विथ क्यूआर असं तुमच्या समोर ऑप्शन येतं. आता बघा मित्रांनो या या ठिकाणी जे स्कॅन फॉर साइन अपचं ऑप्शन होतं, ते ऑप्शन मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते रिमूव्ह झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे, की तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला साइन अप करता, त्यावेळेस तुमचा हा जो डिव्हाइस आयडी असतो, तो तुमच्या या डिजिलॉकरच्या अकाउंटला जे आहे तो लिंक होतो. त्यामुळे तुम्ही फक्त ह्याच फोनमध्ये लॉगिन करू शकता. असं नाही की तुम्ही दुसरीकडे पण करू शकता. पण त्यासाठी एक वेगळी प्रोसेस आहे. तुम्हाला थोडीशी हेल्प घ्यावी लागेल विद्यापीठाची. ठीक आहे. पण सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही साइन अप करता, त्यावेळेस तुमच्या समोर जे आहे वेलकम बॅकचं असं तुम्हाला ऑप्शन येतं. कारण तुम्ही ज्यावेळेस ॲप क्लोज करता, त्यावेळेस ते 10 मिनिटानंतर, 15 मिनिटानंतर, 20 मिनिटानंतर ऑटोमॅटिक ते अकाउंट तुमचं लॉग आउट होत असतं. आणि अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला मग काय करायचं असतं, की तुमच्या फोनमध्ये जो काही तुमचा क्यूआर कोड वगैरे तुमच्या याच्यावरती असतो ब्लॉकचेनवरती, त्या क्यूआर कोडच्या सहाय्याने तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जे आहे वेलकम बॅकचा ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी लॉग इन विथ क्यूआर असं ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो साइन अप करायचं असतं. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही वेलकम बॅक पेजवर येता, त्यावेळेस बघा तुम्हाला या ठिकाणी लॉग इन विथ क्यूआरचं ऑप्शन येतं. यावर मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर जे आहे क्यूआर कोड ओपन होईल. त्यावर जायचं, तो स्कॅन करायचा. स्कॅन केल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे आहे युजर सक्सेसफुल लॉगिन असं तुमच्या होम पेजवरती तुम्हाला ऑप्शन येतं. डॅशबोर्डचं ऑप्शन बघायला मिळतं. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा मित्रांनो लॉगिन करता यामध्ये, त्यावेळेस देखील मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचं ऑप्शन येतं आणि ज्यावेळेस तुम्ही लॉग आउट करून फर्स्ट टाईम लॉगिन करता, म्हणजे सेकंड टाईम लॉगिन करता ॲपमध्ये एनरोल करता, त्यावेळेस देखील मित्रांनो तुमच्या समोर जे आहे हे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आता बघा वेलकम तुमचं नाव येतं, तुमचा पी-आर-एन नंबर, तुमचा ए-बी-सी आयडी त्याला आपण काय म्हणतो अपार आयडी. खाली बघा तुमची मित्रांनो या ठिकाणी सर्टिफिकेट वगैरे बघायला मिळतात. सध्या या ठिकाणी कुठलाही सर्टिफिकेट अवेलेबल नाहीये. कारण मित्रांनो यामध्ये काय आहे, की सध्या यांचा रिझल्ट वगैरे पेंडिंग आहे. त्यामुळे कदाचित हे ऑप्शन या ठिकाणी सध्या अवेलेबल नाहीये. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी जे आडव्या 3 रेषा आहेत बघा वरती डावीकडे, तिथे तुम्ही क्लिक करता. इथे बघा तुम्हाला मित्रांनो मुख्य 6 ऑप्शन बघायला मिळतात. डॅशबोर्ड, प्रोफाइल, कार्ड, अचीव्ह सॉरी एक्झाम शेड्यूल आणि ॲडमिशन डिटेल. तर ॲडमिशन डिटेलमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला तुमचं बी-कॉम प्रोग्राम आहे, म्हणजे ह्या विद्यार्थ्याचं जे आहे सध्या बी-कॉम प्रोग्राम आहे. तर बी-कॉमचं या ठिकाणी ॲडमिशन दिसते. एक्झाम शेड्यूलवर जर मित्रांनो क्लिक केलं, तुमचा टाईम टेबल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. सध्या नवीन कार्ड सिस्टम आहे. कदाचित पुढच्या सेमिस्टरपासून किंवा पुढच्या टर्मपासून जे आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचा टाईम टेबल देखील या ठिकाणी शो व्हायला लागेल. कार्डवर क्लिक केल्यावर बघा मित्रांनो तुमचं या ठिकाणी बघा, जसं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलंय, ही जी सॉफ्ट कॉपी आहे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघताय. ही सॉफ्ट कॉपी देखील मित्रांनो या ठिकाणी बघा डाउनलोडचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतं. या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून आपण जे आहे ते या ठिकाणी जे तुमची सॉफ्ट कॉपी आहे ती डाउनलोड केली होती या ठिकाणी, अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता. नंतर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रोफाइलवर क्लिक केल्यावर बघा तुमचं प्रायमरी डिटेल वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तुमची संपूर्ण माहिती, तुमचा करंट ॲड्रेस वगैरे ठीक आहे, ठीक आहे. तुमची कास्ट, तुमचा डेट ऑफ बर्थ वगैरे संपूर्ण माहिती तुमची अपर आय-डी, पी-आर-एन नंबर वगैरे संपूर्ण तुमची डिटेल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. नंतर बघा
डॅशबोर्डचा ऑप्शन आहे. डॅशबोर्ड म्हणजे तुमचं थोडक्यात काय होम पेज वगैरे, वगैरे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. अकॅडमिक डिटेल बघा मित्रांनो, क्लिक केल्यावर तुमचे पेपर्स म्हणजे तुमचे जे काही अकॅडमिक सब्जेक्ट असतात, समजा फॉर एक्झाम्पल यांचा सेकंड इयर आहे. तर सेकंड इयरला तुमचे जे काही विषय असतील मित्रांनो, कॉम 210, 12, 11, इकॉनॉमी 200, ई-व्ही-एस 201, एम-जी-एम 105, एम-जी-एम 225 का 224 अशा प्रकारचे मित्रांनो जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात, या तुम्ही या ठिकाणी बघू शकता. नंतर बघा मित्रांनो ॲडमिशन डिटेल तुम्हाला दिलेलं आहे वरती. ही जी ॲडमिशन डिटेल आहे मित्रांनो बघा तुमचा पी-आर-एन वगैरे, तुमचा डेट ऑफ बर्थ, तुम्ही ॲडमिशन केव्हा घेतलं, फी केव्हा भरली वगैरे, वगैरे. या संपूर्ण गोष्टी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ज्या आहेत त्या बघायला मिळतात. ठीक आहे. नंतर बघा मित्रांनो अशा प्रकारचं हे ऑप्शन आहे या ठिकाणी. सध्या मित्रांनो यामध्ये विशेष काही नाहीये. बट तुमचं जे काही अकॅडमिक रेकॉर्ड वगैरे आहे, जेव्हा तुमचा निकाल लागेल आता, कारण ही फर्स्ट टर्म आहे या ठिकाणी. तर मी देखील वाट बघतो याची, की याच्या फीचरचा कसा आपल्याला लाभ वगैरे घेता येईल. तर तुमचा ज्यावेळेस मित्रांनो निकाल लागेल, त्यावेळेस तुमचं सर्टिफिकेटचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होईल आणि तुम्ही या ठिकाणी जे आहे तुमचा रिझल्ट वगैरे बघू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ज्या या ठिकाणी तुमचं यश कार्ड वगैरे लॉगिन करू शकता आणि बाकी लॉगआउट कसं करायचं, काय करायचं, हे ऑटोमॅटिक लॉगआउट होऊन जातं. तुम्ही ज्यावेळेस ॲप क्लोज करता, त्यानंतर तुमचं अकाउंट जे मित्रांनो 10 मिनिटांमध्ये ऑटोमॅटिकली लॉगआउट होतं. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे आहे कुठलीही गोष्ट करायची गरज नाहीये. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि या ठिकाणी कशाप्रकारे साइन अप केलं, लॉगिन केलं हे तुम्हाला या ठिकाणी समजलेलं असेल. ठीक आहे. बाकी मित्रांनो कोणाला काही समस्या वगैरे असेल, तर आपण जे आहे व्हिडिओ खाली कमेंट करू शकता आणि हां, मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, की हे यश कार्ड तुम्हाला कुठे मिळणार आहे. तर मित्रांनो सुरुवातीला जे आहे विद्यापीठाने सांगितलं होतं, की तुम्हाला ॲड्रेस वगैरे अपडेट करा. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे ॲड्रेस अपडेट केला नाही किंवा ज्यांचे काही जुने ॲडमिशन आहेत, त्यांचा ॲड्रेस अपडेट करण्यासाठी थोडीशी अडचण वगैरे येत आहेत. त्यामुळे विद्यापीठाने काय केलेलं आहे, की सर्व तुमची जी काही तुमचे जे काही यश कार्ड आहेत, ते तुमच्या रिजनल सेंटरला थोडक्यात काय तुमचं जे काही विभागीय केंद्र असतं, जसं की तुमचं ॲडमिशन जर समजा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असेल, तर तुमचं विभागीय केंद्र संभाजीनगर झालं. तुमचं जर का ॲडमिशन मुंबई विभागामध्ये असेल, तर तुमचं मुंबई झालं, नाशिक झालं. आता ठीक आहे नाशिकला विद्यापीठ पण आहे, त्यामुळे परत तुमचं कोल्हापूर झालं, सोलापूर झालं, अमरावती झालं, ठीक आहे. इकडं परत तुमचं नांदेड झालं. तर अशा विभागीय सेंटरवरती तुमची जे आहे त्या ठिकाणी हे पाठवण्यात आलेले आहेत ए-बी-सी-आय-डी सॉरी तुमचे यश कार्ड. आता मित्रांनो तिथून तुमच्यापर्यंत कसे येतील याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती तुमच्या स्टडी सेंटरची थोडक्यात तुमच्या अभ्यास केंद्राची असणार आहे. आता बऱ्याच ठिकाणी अभ्यास केंद्रावरती जे आहेत, यासाठी पैसे देखील मागितले जात आहेत. बट आता ते त्यांचं त्यांना माहिती काय विषय आहे. तर विद्यापीठाने सांगितलेलं आहे, की यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज नाहीये. त्यामुळे हे संपूर्ण कार्ड जे आहे तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे तुमच्या कॉलेजकडनं, थोडक्यात काय विद्यापीठाकडनं. त्यामुळे कोणालाही ₹1 यामध्ये खर्च करू नका, देऊ नका. कोणी-कोणी ₹50, ₹100 यामध्ये घेत आहेत. बट ते जर म्हणत असतील, की बाबा आम्ही तिथे जाऊन आणलं किंवा विभाग केंद्रावरती जाऊन आणलं, तर ₹50-100 जर ते तुम्हाला मागत असतील, तर तुम्ही तुमच्या केसवरती देऊ शकता. बट तुमची ते जर तुम्हाला असं पैसे वगैरे मागत असतील या कार्डसाठी, तर तुम्ही त्याची विद्यापीठाकडे तक्रार वगैरे करू शकता. कारण हे कार्ड संपूर्ण फ्रीमध्ये आहे. तुम्हाला एकही रुपया यामध्ये खर्च करायची गरज नाहीये. ठीक आहे. तर मित्रांनो हे कार्ड जे आहे मोस्टली जे आहे त्या लोकांसाठी असणार आहे ज्यांनी 2023 नंतर ॲडमिशन घेतले. विद्यापीठ असं देखील नोटीस आलेली आहे, की त्यामध्ये तुम्हाला जे आहे जे जुने विद्यार्थी पास झालेले आहेत, त्यांना देखील पुढच्या काही वर्षामध्ये किंवा पुढच्या टर्ममध्ये जे आहे त्यांना देखील ए-बी-सी-आय-डी मिळणार आहेत. जे विद्यार्थी पास झाले त्यांच्यासाठी देखील. कारण त्यांनी काय केलं, जसं वन नेशन वन कार्ड आहे, तसं त्या प्रकारचं हे वन युनिव्हर्सिटी वन स्टुडंट कार्ड असं त्यांनी काहीतरी केलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला ज्यांचं ॲडमिशन 2023 नंतरचे आहेत, 24 पासूनचे आहेत, त्यांना हे सध्या सर्वांना कंपल्सरी मिळणार आहेत. त्याच्यानंतर बाकीच्यांना राहिलेले जे असतील जुने विद्यार्थी किंवा पास झालेले विद्यार्थी त्यांना देखील हे कार्ड वगैरे मित्रांनो हळू मिळणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कोणाला काही समस्या वगैरे असेल किंवा तुमच्याकडे जर कार्ड वगैरे आला असेल आणि तुम्हाला जर काही अडचणी वगैरे येत असेल, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आपला मेलवर देखील कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपल्या WhatsAppला देखील कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.